या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे आणि मी आज जी गुरुवारची पूजा केली आहे, महालक्ष्मी मातेची जी आरास केलेली आहे, तर ती तुम्हाला कशी वाटली तर तुम्ही हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा। मातेची पूजा कशा प्रकारे केली आहे तर हे पहा, इथे मी ही देवीची छान अशी आरास केलेली आहे। अगदी छान असा कलश दिसत आहे, देवीची आरास सुद्धा छान दिसत आहे आणि इथे मी फळांचा नैवेद्य ठेवलेला आहे आणि इथे हा खिरीचा नैवेद्य आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे मी हा जो करंडा ठेवलेला आहे तर तो किती सुंदर दिसत आहे। इथे हे महालक्ष्मीची मूर्ती आहे आणि इथे हे जे हळदी कुंकवासाठी वापरलेला आहे तर ते सुद्धा अगदी छान असं दिसत आहे। आणि महालक्ष्मीच्या पूजेमध्ये अशा प्रकारे गजऱ्यांचं स्थान असणं खूपच पवित्र असं मानलं जातं। इथे मी महालक्ष्मी मातेची ओटी भरलेली आहे आणि आपण जे आज व्हिडिओमध्ये जो ब्रॉच किंवा अगदी 5 मिनिटात तयार होणारी वेणी कशा प्रकारे बनवलेली आहे ती सुद्धा दाखवलेली आहे। मी व्हिडिओमध्ये तुम्हाला आंब्याचा तोरण पटकन कसं बनवता येईल ते दाखवलेलं आहे। तर तसंही डेकोरेशन मध्ये मी हे सुद्धा ठेवलेलं आहे आणि देवीच्या चौरंगा भोवती त्याचा वापर केलेला आहे आणि हे अगदी मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे। तर घरच्या घरी अगदी कमी वेळामध्ये तुम्ही सुद्धा अशा प्रकारे छान असं हे डेकोरेशन करू शकता, रांगोळी काढू शकता। मी हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पानांचा आणि फुलांचा वापर करून छान असं डेकोरेशन केलेलं आहे। या उपवासाच्या थालीमध्ये मी देवीसाठी काय नैवेद्य बनवलेला आहे तो तुम्हाला मी दाखवते। इथे मी तांदळाची भाकरी बनवलेली आहे, पनीर मसाला बनवलेला आहे, वांग्याचं भरीत बनवलेलं आहे, वरण भात आहे, खीर बनवलेली आहे, ही वडी बनवलेली आहे आणि खारवडी आहे, हा पापड आहेत। तर तुम्हाला ही थाली कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला या सर्व रेसिपीज आपल्या अर्चनाच आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये पाहायला मिळतील। कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सहित। तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्थ रहा। धन्यवाद।